आदर्शबाबतच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घुमजाव केला। इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। आदर्शच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांनी घुमजाव केलेला आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। इंग्रजी वृत्तपत्राने माझ्या वक्तव्याची मोडतोड केली। आदर्शबाबतच्या वक्तव्यावरती पृथ्वीराज चव्हाणांनी घुमजाव केलाय। आपण बघतोय या वृत्तपत्राने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हणतात चव्हाण। इंटरव्ह्यू बद्दल मला विचारणा करण्यात आली, त्यामध्ये बरेच चुकीचे विधान माझ्या तोंडात आलेलं आहे। त्याबद्दल स्पष्टीकरण करतो। मला माझी पहिल्यापासून भूमिका आहे की रूल ऑफ लॉ आणि कायदा जे काही कायद्याप्रमाणे जे काही होईल ते झालं पाहिजे। लॉ विल टेक इट्स ओन कोर्स। आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुलाखतीत माझ्या वक्तव्याची मोडतोड केली गेली असं म्हणतात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। एका इंग्रजी वृत्तपत्राला चव्हाणांनी मुलाखत दिली होती आणि त्यात जर आदर्श बाबतीत कारवाई केली असती तर महत्त्वाचे सगळे माजी मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असते आणि राज्यातली काँग्रेस संपली असती। काय नेमकं म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण आपण ते पाहूया। बघा काय चव्हाणांचं वक्तव्य छापून आलं होतं या वृत्तपत्रामध्ये। आदर्श घोटाळ्यानं काँग्रेसचे 3 माजी मुख्यमंत्री हे सगळे काँग्रेसचे दिग्गज नेते अडचणीत आले होते। विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते। त्यांच्यावर कारवाई केली असती तर महाराष्ट्रात काँग्रेस संपलीच असती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।